असेल निघता असेल या मार्गाने कोणालाही धोका नाही. आणि दुसऱ्या जर मार्गाने चालला तर तिथं धोका झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं थांबले नाही. या मार्गाने येत असताना जो ग्रस्त येतो किंवा स्त्री येतो या मार्गाने येत असेल तर तो पंचानन आहे म्हणून सांगतात. आणि हे मार्ग सोडून जर दुसरा मार्ग तुम्ही चालत असाल तर श्वान बोलिजे. आता श्वानाचं काय काम असतं? श्वानाला मंचावर बसवलं म्हणून स्नान टाकून चंदन लावलं, साबणा लावल्या, वस्त्र परिधान केलं. आता बघा ते फेसबुकला पहा ना, माकडाला कपडे परिधान करायला, नमुन्या नमुन्याचे बिस्किट खायला द्यायले. तसं श्वानाला किती सुंदर तुम्ही स्नान टाका, त्याला वस्त्र परिधान करा. त्याच्या जर नजरेला हळूच दिसला ना महाराज ते ताडकन उडी मारत, त्याचा स्वभाव सोडत नाही. तसे या कलियुगामध्ये श्वान आहे. श्वानाच्या जातीला म्हणून स्वामीने प्रमाण दिले की बाबा या मार्ग चाले तो पंचानना बोलिजे, वाम मार्ग चाले तो श्वान जाणीजे. श्वर म्हणून आजचा सत्ता महिलांचा आहे. तुम्हाला महिलांचं महत्व सांगते 2 मिनिटांमध्ये. स्त्री म्हणजे काय हा आपल्याला प्रश्न आहे. स्त्री म्हणजे जागर आहे, स्त्री म्हणजे शक्ती आहे, स्त्री म्हणजे अधिमाया आहे, स्त्री म्हणजे सौंदर्य आहे, स्त्री म्हणजे स्वरूप आहे, स्त्री म्हणजे धन आहे, स्त्री म्हणजे विद्वत्ता आहे. स्त्री म्हणजे विद्वत्ता आहे. मग या स्त्रीच्या शक्तीने जे आपण अभ्यास करतो, जागर करतो, प्रयत्न करतो, एक लक्षात घ्या कोणतंही स्थान आपल्या हाती स्त्री शिवाय लागत पुरुष मंडळ कबूल आहात का तुम्ही? तिकडे बघायला विचारे आधी आहे ना, मान्य आहे का तुम्हाला? नाही. आता इथं सांगा मंडपामध्ये कोण किती जण जास्त आहेत तुमच्यापेक्षा? तुम्ही बरे आहात. काही काही ठिकाणी तर 5 पांडव असतात, 100 दुर्पदार असतात. किती? 100. आता मला एक वाटलं म्हणले बा एवढ्या महिला आहेत, मग एवढ्या महिलांना मालक तरी असतील निदान. पण ते मालक म्हणले बाई तुझं तू कीर्तन कर, आमचे ते झोपी गेले, आमचे ते झोपी गेले. विचार करा कोणाच्या जीवावर झोपले असतील हो? कोणाच्या जीवावर? बायाच्या जीवावर झोपणारे आहेत. हो काका तुम्ही सत्य बोललात. या कलियुगामध्ये बायकाच्याही जीवावर झोपणारे ग्रस्त आहेत. एक लक्षात घ्या, लहानापासून मोठ्यापर्यंत वडिलांना वाटतं 10 वर्षाचा मुलगा जर काम करत नसेल तर त्याला राग येतोय ना. आणि मग 50 वर्षाचा जर टोनगा बसून खात असेल त्या मालकीला राग येणार का हो? मग तिने काही जर बोललं तर तुम्ही राग मानतो का ना? तुम्ही बसून खात आहात आहे ना तिच्या जीवावर. पण एक का कर्म केल्याशिवाय पर्याय नाही या जगामध्ये. या कलियुगामध्ये काम केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर बसून खात असाल तर तिथं देव तुम्हाला पोचू देत नाही महाराज. आता काही काही रोडला येतात सकाळी तिकडून इकडं ते बसून खाणारेच असतात आहे ना. मग तसं या जगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात, या विश्वामध्ये जन्माला आलात, कुठंतरी काही कर्म सत्य केलं पाहिजे. आणि सत्य असणारं कर्म आपल्या हाती लागलं पाहिजे. आणि एकदा का ते हाती कर्म लागलं तुमचा विजय होणार, पराजय होणार नाही. पण ते पराजय न होता ही अधिमाया शक्ती आहे. आणि या शक्तीचा आहे 7 दिवस नवरात्रीचा 9 दिवस जागर असतो. आणि आपला 7 दिवस 8व्या दिवशी प्रसाद. 7 दिवसाचा जागर म्हणलं तरी वावगं होणार नाही. टाळ्या वाजवा जरा ते. मग स्त्री म्हणजे काय? एका मुलीने अशा वयोवृद्ध आजी महिला प्रश्न केला. फेसबुकला सुंदर असा पोस्ट वाचलाय बरं. त्या मुलीने आजीला विचारली माय स्त्री म्हणजे काय? तर आजीला खूप सुंदर उठली बाई स्त्री म्हणजे अधिकार संपन्न आहे, तिला जीव आहे, तिला आत्मा आहे, तिला सर्व अधिकार आहे. तुडवलं तर ती नागिन होते, निवडलं तर ती वाघीण होते. तुडवलं तर नागिन होते, निवडलं तर वाघीण होते, कडकडली तर वीज होते. आणि तिच्या जर हाती आलं तर ती चमकते. चमकते. भगवान शंकराला तर थरथर थरथर कापावं लागलं गणेशाचं म्हणून. तुम्ही शिवपुराण ऐकत आहात ना? मग आता माता पार्वतीने गणपती बाप्पाचं मुंडकं उडलं होतं भगवान शंकराला. पण भगवान शंकराला तिची इच्छा पूर्ण करावी लागली. गणपती बाप्पाला कोणती देवता प्राप्त झाली?
जगाचा सर्व देव तुम्ही आम्ही लहान थोर त्याची अगोदर पूजा केल्याशिवाय राहत नाही. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम करता देवाची. सुख करता दुःख हरता, सुखाची आणि दुःखाची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचून करणारा कोण आहे? तो गणपती बाप्पा आहे. ते गणपती बाप्पा आदिमाया शक्तीच्या मळापासून उत्पन्न झाला आहे. म्हणून स्त्रीला आपण कधीही कमी समजायचं नाही. ती एक शक्ती आहे. चालते ती शक्ती ती स्त्री आहे. बोलते ती शक्ती ती स्त्री आहे. मग हे तुम्ही म्हणसाल हे स्त्री कशी आहे? तर भगवान शंकर तो कसा आहे? अर्धा नारी नटेश्वर आहे. अर्धा स्त्री आहे, अर्धा स्त्री आहे. मग आत्मा कशी? पुरुषामध्ये आत्मा आहे आणि स्त्रीमध्ये आत्मा आहे. मग दोघांमध्ये वेगळेपणा नाही. म्हणून महादेव प्रभू एक सांगतात तो भक्त आहे आणि तो देव आहे. महादेवा माने भक्ता वेगळेपणा नाही. तो सारखाच आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती एकच आहे. एक लक्षात घ्या. जीवन जगत असताना पहिला आहे धर्म, दुसरा आहे वर्म आणि तिसरं म्हणजे कर्म. हे 3 क्रमांक लक्षात घ्या. जीवनाचा जर पराजय व्हायचं नसेल तर साधना लक्षात घ्या. पहिला धर्म, दुसरं कर्म आणि तिसरं वर्म. कितीही श्रेष्ठ असू द्या, जपी तपी असू द्या, धर्म